विधिमंडळात महायुतीला मोठं यश मिळालं असलं तरी मात्र दुसरीकडे विरोधी पक्षनेता कसा असेल, या विरोधी पक्षनेता नसेल तर कशा प्रकारचं कामकाज चालू शकतं, या संदर्भात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कायदे तज्ज्ञ कळसे सर. काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारचं नेता निवडीवरती पाहायला गेलं तर, आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेता नसेल तर कसं कामकाज चालू शकतं? आणि यावेळेस एक स्पष्ट आहे की महायुतीला प्रचंड प्रमाणात बहुमत मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीला इवन विरोधी पक्ष नेमण्या इतपतसुद्धा किंवा क्लेम करण्या इतपतसुद्धा प्रत्येक पक्षाला बहुमत मिळालेलं नाही आहे. याच्यामध्ये संकेत, प्रथा, परंपरा आपण हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम याच्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दादासाहेब मावळणकर जे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते त्यांनी काही संकेत, प्रथा घालून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विरोधी पक्षनेता व्हायला एखाद्या पक्षाला किमान 10% सदस्य संख्या असली पाहिजे. तर त्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेत 29 सदस्य जे आहे ते कुठल्याही पक्षाचे नाही आहे, इंडिव्हिज्युअल पक्षाचे नाही आहे. त्यामुळे काँग्रेस असो, शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असो, त्यांना विरोधी पक्षनेतेपद इंडिव्हिज्युअली क्लेम करणं कठीण आहे. आणि त्यामुळे या सभागृहात मला असं वाटतं की विरोधी पक्षनेते नसणार. पण विरोधी पक्षनेते नसले तरी सभागृहाचं काम चालवण्यात काही अडथळा येईल असं मला वाटत नाही कायदेशीरदृष्ट्या. कारण लोकसभेमध्ये सुद्धा गेली 5 वर्ष विरोधी पक्षनेत्याचं पद नव्हतं किंवा कुणालाच मान्यता मिळालेली नव्हती. तर त्या कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे प्रत्येक पक्ष आपला गटनेता निवडेल आणि या गटनेत्याच्या मार्फत हा कारभार, सभागृहाचा कारभार निश्चितपणे चालवला जाईल. त्यामुळे विरोधी पक्ष नेता नसला तरी फारशी काही अडचण सभागृहाचं कामकाज चालवताना येईल असं मला वाटत आहे. किती टक्के लागतात त्याप्रमाणे पाहायला गेलं तर विरोधी पक्षनेता असल्या? विरोधी पक्षनेता होण्यासाठी कोरमची आवश्यकता असते. म्हणजे एखाद्या पक्षाला किमान 10%, हा कोरमचा नियम जो असा आहे तो 10%चा आहे. तर आपल्याला सदस्य संख्या 288 आहे, तर त्याची आपण 10% साधं गणित जरी केलं तर ते 29 येतं. म्हणजे 28.8 समथिंग काहीतरी येतं. तर म्हणजे 29 सदस्य संख्या एखाद्या पक्षाकडे असली तर तो विरोधी पक्षनेता पद मिळण्यास पात्र ठरतो, असा तो नियम आहे. मात्र पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशन नागपूरला, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची भूमिका काय असणार, एकंदरीत त्या पाहिलं कामकाज कसं चालणार? कामकाज चालेल, सुरळीत चालेल. गटनेत्याच्या मार्फत कामकाज चालवलं जाईल आणि प्रत्येक गटनेत्याला माननीय अध्यक्ष संधी देतील बोलण्याला आणि त्याप्रमाणे ते सदस्य आपल्या पक्षाची धोरणं मांडतील किंवा विरोधी पक्षाची धोरणं कशी चुकीची आहे किंवा याच्यात काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, बजेटवर, गव्हर्नर ॲड्रेसवर आपल्या पक्षाची मतं ते मांडतील आणि कामकाज सुरळीत चालेल. याच्यामध्ये आपण बरेचदा असं केलेलं आहे, त्यामुळे फारशी काही अडचण येणार नाही. उद्यापासून देखील पाहायला गेलं तर विधिमंडळामध्ये कामकाज सुरू असणार आहे एकंदरीत पाहता. उद्यापासून जे विधिमंडळाचं प्राथमिक कामकाज आहे शपथविधीचं, आज मला वाटतं बऱ्याच सदस्यांना शपथविधी दिलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री किंवा मंत्री आणि इतर नेते त्यांना शपथ झालेले आहेत. आता हे 2 दिवस हा शपथविधीचा कार्यक्रम चालेल आणि तिसऱ्या दिवशी माननीय अध्यक्षांची निवड होईल आणि मला वाटतं माननीय राज्यपालांचं अभिभाषण हा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो सभागृहात कामकाज पूर्ण केलं जाईल. अशा प्रकारे सभागृहाचं कामकाज चालेल. धन्यवाद कळसे सर, आपल्याशी माहिती दिली. कॅमेरामन नागनाथसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.